या पूजाताई तडस, ज्या खरं तर त्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभं करू शकले असते, परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे, 20 तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे, तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे, तर मोदीजींनी आम्हाला 20 तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा, एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमाऊली काल संपर्कात आलेली होती. मला असं वाटलं की मी आपल्या सगळ्यांच्या समोर या एका महाराष्ट्राच्या लेकीची व्यथा मांडली पाहिजे. खरं तर भाजपमधल्या अशा असंख्य किस्से बाहेर येतील. रिंकी बक्सला आजही न्याय मागते. राहुल शेवाळेंनी काय पद्धतीने तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलंय हे वेगळं सांगायला नको. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागते. अशा अनगिनत कहाण्या, अनगिनत विराण्या आहेत. आमची विनंती असेल मोदीजींना की एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार, अनुयायी वगैरे